नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये. ग्रीस पाठोपाठ चीनमध्ये सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये काही चढउतार जाणवायला लागलेले आहेत आणि खास करून ग्रीस नाही तर चीनमधल्या चढउतारामुळे संपूर्ण जगभरामध्ये एक प्रकारचं भीतीचं सावट आहे. अर्थकारणामध्ये नेमकं काय घडतंय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे त्या निमित्ताने आणि त्यामुळे आज आपण 3 प्रश्नांच्या अवतीभोवती तज्ज्ञांकडून चर्चा करणार आहोत. तज्ज्ञांकडून सविस्तर चर्चेमधनं समजून घेणार आहोत नेमकं काय घडतंय जगभरामध्ये. कारण आता ग्लोबल सगळी व्यवस्था आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच तुमच्या आमच्या सगळ्यांच्यापर्यंत जगामध्ये जे काही चाललंय अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे पडसाद येऊन पोचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ही आपण चर्चा घेतोय. पहिला प्रश्न त्या निमित्ताने आपण उपस्थित केला आहे. ग्रीस पाठोपाठ चीनमधल्या आर्थिक संकटामुळे जागतिक मंदीची शक्यता आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने आपण उपस्थित केलेला आहे. दुसरा प्रश्न आपण विचारतोय, चीनमधल्या आर्थिक संकटाचा भारताला फायदा होईल का, हा सुद्धा त्या निमित्तानं एक प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. अर्थात भारतीय बाजारात तेजी न येण्यामागे काही जागतिक कारणे आहेत का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तज्ज्ञांकडून समजून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत स्टुडिओमध्ये. आपल्यासोबत आहेत गणेश शानबाग, जे शेअर मार्केट तज्ज्ञ आहेत, आणि विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत, जे प्रबंध संचालक आहेत तरुण भारतचे आणि आर्थिक अभ्यासक सुद्धा आहेत. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे खासदार आणि केवळ खासदार नाही तर अर्थ आणि नियोजन मधले अत्यंत तज्ज्ञ आहेत. आणि त्यामुळे मुणगेकर सरांकडून सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे नेमकं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय घडतंय आणि चीनमध्ये नेमकं काय घडतंय. अर्थात नाशिकवरनं आपल्यासोबत असणार आहेत थोड्या वेळाने हेमंत राठी, जे रामबंधू मसाल्याचे चेअरमन आहेत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आहेत आणि संचालक आहेत सारस्वत बँकेचे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये बँकिंग सेक्टरवरती सुद्धा काय परिणाम होणार आहेत ते सुद्धा आपण हेमंत राठी यांच्याकडनं समजून घेणार आहोत. आणि श्रीकांत बारहाते आपल्यासोबत आहेत नागपूरवरनं, जे कृषी अभ्यासक आहेत. अर्थात या सगळ्यांचं स्वागत आहे मान्यवरांचं या चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न मुणगेकर सर तुम्हाला आहे, ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यांमध्ये आपण ही सगळी जागतिक पातळीवरची घडामोड बघतोय, ग्रीस सारखा देश आहे कुठेतरी पूर्णपणे डबघाईला आलेली आहे अर्थव्यवस्था, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं काळजीचं कारण सगळीकडे सांगितलं जाते की चीनमधली आता गेल्या 2-3 दिवसापूर्वीची जी काही घटना आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तिथलं शेअर मार्केट जे कोसळलं आहे आणि जवळजवळ 19 लाख कोटी रुपयांपर्यंतचं चा तोटा तिथल्या इन्व्हेस्टर्सना बसलेला आहे, फटका बसलेला आहे असं म्हटलं जातं आहे. नेमकं काय घडतंय आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आपल्यापर्यंत येण्याची काय शक्यता तुम्हाला वाटते? पहिलं असं आहे की एकूणच जागतिकीकरणाच्या संबंध प्रक्रियेमध्ये कोणत्याही एका देशामध्ये अशा प्रकारचं एक महत्त्वाचं स्थित्यंतर घडलं की त्याचे परिणाम त्या देशाशी आणि परस्परांशी संबंध असल्यामुळे संबंध जगभर त्याची व्यापकता आणि तीव्रता आपल्याला जाणवू शकते. मुद्दा असा आहे की ग्रीसची दिवाळखोरी ग्रीसची झालेली आहे आणि त्यामुळे युरोपमधून बाहेर पडण्याच्या संबंधामध्ये त्यातले पंतप्रधान अलेक्सिस प्रॅक्सिस यांना सार्वमत घ्यावं लागलं. आणि त्या सार्वमताच्या संबंधामध्ये ग्रीसने जनतेनं असा कौल दिला की आम्हाला कोणत्या प्रकारच्या कंडिशनॅलिटीज किंवा अटी आम्हाला मान्य नाहीत. त्यांनी आता परत त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी पुन्हा कर्जाची मागणी केलेली आहे आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये युरोपियन देशांची या संबंधामध्ये मीटिंग होणार आहे. आपण मगाशी म्हटलं त्या पद्धतीने युरोप संबंध आपण जर विचार केला तर ग्रीसच्या एकूण जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्या 12 पट राष्ट्रीय उत्पन्न संबंध चायनाचं आहे. चायनाचं एकूण वार्षिक उत्पन्न $10 ट्रिलियन, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 2.1 ट्रिलियन म्हणजे साधारणपणे $2 ट्रिलियन. म्हणजे भारताच्या एकंदर 5 पट आणि ग्रीसच्या 12 पट. आणि त्यामुळे मगाशी आपण म्हटलं त्या पद्धतीने ग्रीसचा आणि आपला तसा प्रत्यक्ष थेट आर्थिक व्यवहार नाही, इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट्स. आपण म्हटलं त्या पद्धतीने सगळ्यात जास्त धोका केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेला आहे तो चीनच्या अर्थव्यवस्थेमुळे. कारण चीनची अर्थव्यवस्था ही अमेरिका आणि जपान नंतर जगातली 3री अर्थव्यवस्था आहे. एकूणच कमोडिटी मार्केट्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे ज्यांच्यामध्ये वस्तूंचं मार्केट म्हणजे बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये चीनचा एक फार मोठा हिस्सा आहे. आंतरराष्ट्रीय ॲसेट्स आपण ज्याला म्हणतो भांडवल गुंतवणूक त्याच्यामध्ये चीनचा एक फार मोठा हिस्सा आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये चीन हा आता
म्हणजे आपण आता म्हणतो सुपर पॉवर व्हायचं म्हणून चीन 25 वर्षापूर्वी सुपर पॉवर झालेला देश आहे आणि त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये जे बदल झाले विशेषतः स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये खरं पाहता अभ्यासकांच्या मध्ये 1992 नंतर चीनमध्ये एवढा मोठा क्रायसिस निर्माण झालेला नाही. चीनमध्ये 500 लिस्टिंग कंपन्या ज्या आहेत महत्त्वाच्या, ज्या शांघाय आणि शेंजेन स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये काम करतात, ज्यांचा टोटल एकंदर स्टॉक मार्केटच्या टर्नओव्हरमध्ये 45% शेअर आहे, त्यांनी टोटली स्टॉक मार्केटमधलं त्यांचं खरेदी विक्री बंद केलेले आहे. त्यामुळे एकूणच आपल्याला आत्ता जरी इमिडिएटली पॅनिक व्हायची जरी आवश्यकता जरी नसली तरी एकूणच चीनच्या अर्थव्यवस्थेचे फार मोठे गंभीर परिणाम संबंध जागतिक व्यवस्थेवर आपलं सोडूनच द्या, इव्हन अमेरिकेमध्ये सुद्धा चीन हा मोठा केवढा तरी मोठा इन्व्हेस्टर आहे आणि म्हणून आपण त्या बाबतीमध्ये आता आपण दुसरे प्रश्न आपण विचारला त्यावेळेला माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांचं मत लक्षात घेऊन आय विल रिॲक्ट टू दॅट. पण भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आता जरी पॅनिक होण्याची आवश्यकता नसली तरी सुद्धा असाच जर प्रवाह चीनमध्ये सुरू राहिला तर भारतीय अर्थव्यवस्थेचे निश्चितपणे परिणाम होऊ शकतील आणि ते परिणाम प्रतिकूल स्वरूपाचे असतील. नक्की हे प्रतिकूल परिणाम असतील, कसे असतील परिणाम हे सुद्धा समजून घ्यायचं विस्तृत चर्चेमध्ये. या गणेश शानबाग तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की शेअर मार्केट मधली ही जी चीनमधली जी घडामोड आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं म्हटलं जातं की भारतीय अर्थव्यवस्थेच्या किंवा आपल्या शेअर बाजाराच्या एकूण इन्व्हेस्टमेंटच्या दुप्पट वगैरे गेल्या 3-4 दिवसामध्ये तिथे पडझड झालेली आहे. त्याचे पडसाद अजून आपल्यापर्यंत कितपत येत आहेत किंवा येऊ शकत आहेत आणि त्याबरोबरीनं आपण इथून पुढे एक देश म्हणून किंवा इथले जे सामान्य इन्व्हेस्टर्स आहेत, सामान्य माणसं ज्यांनी छोटी छोटी गुंतवणूक केलेली असेल त्यांच्यासाठीची काय परिस्थिती असणार आहे? जे प्रॉब्लेम आता चायनामध्ये आहे ते भारतीय मार्केटवरती इमिजिएटली काही दिसून येत नाहीत, पण तरी म्हटलं तरी मार्केट 5 ते 10% इकडनं करेक्ट व्हायची शक्यता दिसते शॉर्ट टर्ममध्ये. पण जर लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातनं जर आपलं बघितलं तर ॲक्च्युली आपल्याकडे ऑइल जे मेजर इम्पोर्टर आपण 2 वस्तू होते, गोल्ड आणि ऑइल होतं. गोल्डवरती आता ऑलरेडी रिस्ट्रिक्शन आलेलं आहे आणि ऑइलची किंमत आता $50 आलेली आहे, तर निश्चित आपलं इम्पोर्ट बिल कमी होणार आणि इंटरेस्ट रेट जर कमी झाले भारतात तर नॅचरली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ते एक इम्पेटस होणार. त्यामुळे एकंदरीत शॉर्ट टर्ममध्ये मार्केट 5 ते 10% करेक्ट व्हायची शक्यता आपण बाळगू शकत नाही, म्हणजे कदाचित होऊ शकतं तेवढं. पण एकंदरीत लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून बघितलं तर इंडिया तसं इन्स्युलेटेड आहे, कारण आम्ही डायरेक्टली डिपेंडंट नाही आहोत अमेरिकेवर किंवा चायनावरती, त्यामुळे वी आर रिलेटिव्हली इन्स्युलेटेड. अच्छा, तुम्ही म्हणता की त्या अर्थाने आपण सुरक्षित आहोत. अजून ही जी सुरक्षिततेची ज्याला आपण म्हणूया की एक प्रकारचं जे कंपन असेल आपल्या या सगळ्या अर्थव्यवस्थेच्या भोवती, ते कितपत भक्कम आहे, कितपत या कुंपणाला सुरक्षित वाटण्याची किंवा धोका पोहोचण्याची येणाऱ्या काळामध्ये शक्यता आहे असं वाटतंय? विश्वास पाठक, तुम्हाला हा प्रश्न आहे, कारण अर्थात भाजप येणाऱ्या काळात भाजपच्या ज्या अर्थकारणाच्या संदर्भातल्या ज्या काही पॉलिसीज असतील देशभरातल्या त्या पॉलिसीजचा वरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे आणि तेवढंच नाही तर भाजपची धोरणं जी असतील ती सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे इथल्या शेतकऱ्यासाठी आणि इथल्या अतिशय सामान्य अशा माणसासाठी जो गुंतवणूकदार आहे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथला जो कारखानदार आहे, छोटे छोटे कारखाने ज्यांचे आहेत त्यांना सुद्धा याचा परिणाम भोगावा लागणार आहे. भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती मला वाटतं एका चांगल्या भक्कम पायावर उभी आहे आणि तिचं मार्गक्रमण व्यवस्थित सुरू आहे. आपला हा जो मुद्दा आहे की ग्रीसमध्ये काय झालं आणि चायनामध्ये काय झालं, तर माझ्या मते हे 2 गोष्टी एकत्र घडल्या हे कोइन्सिडन्स आहे, पण दोन्ही गोष्टी घडण्याचे कारणं वेगळे आहेत. ग्रीसमध्ये काय झालं तर ग्रीस हा एक असा देश आहे की जो एक लाडवल्या मुलासारखा नेहमीच वागत आलेला आणि युरोपियन युनियनमधून त्यांनी कमीत कमी व्याजावर जास्तीत जास्त पैसे घेऊन स्वतःची आर्थिक स्थिती त्यांनी बिघडवून घेतली आणि ही परिस्थिती त्यांच्यावर येणारच होती. कारण त्यांचे जे पंतप्रधान आहे सायप्रस, त्यांचा जर इतिहास बघितला तर ते शाळेमध्ये काय म्हणायचे की बा मी शाळेत कशाला जाऊ, तर माझा स्वतःचा हक्क आहे. तर जसं आपल्या इथे अरुण केजरीवाल आहे तशा टाईपचा एक जादूगार म्हणून त्यांना असं वाटला आणि म्हणून त्यांनी निवडून दिलं. आणि निवडून दिल्यानंतर त्यांनी काय केलं तर 5च महिन्यामध्ये रेफरंडम घेऊन जनमत घेऊन त्यांनी हमको जनता के बीच में जाना है अशा टाईपचं त्यांनी नेतृत्व केलं. तर ग्रीसचा प्रश्न हा वेगळा आहे, त्याचं काय होईल हे लवकरच आपल्याला कळेल. पण माझं ठाम मत असं आहे की तो युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार नाही आणि युरोपियन युनियनला देखील तसा मेसेज देणं चुकीचं आहे, कारण अशा प्रकारची परिस्थिती आजपर्यंत जगामध्ये कधी हाताळल्या गेली नसल्यामुळे एक सावध पवित्रा घेतला जाईल. राहिला प्रश्न चायनाचा, तर चायनामध्ये चायनाची जी ग्रोथ आहे GDP ग्रोथ ही 7.5% त्याचं मेंटेन करणं चालू आहे. मात्र तिकडे कधी नव्हे ते त्यांच्याकडे अनेक छोटे छोटे रिटेल इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये आले
आणि ते मार्केटमध्ये कसे आले तर त्यांनी बँकांतनं कर्ज घेऊन इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि हे केल्यामुळे एक प्रचंड तिथे इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर त्यांची ग्रोथ रेटपेक्षा हे फायनान्शियल मार्केटची ग्रोथ आहे ही जास्त झाल्यामुळे कुठेतरी तो अनैसर्गिक असल्यामुळे हे झालेलं आहे. बरोबर. आणि हे पॅनिक सिच्युएशन असल्यामुळे सध्याची स्थिती आहे. पण याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय तर फायदाच होणार आहे. कारण इंटरनॅशनल इन्व्हेस्टर जे आहे हे कुठेतरी चायनाला जर ऑप्शन म्हणून बघतील तर ते सगळे भारताकडेच आकृष्ट होतील. आणि भारताचं शेअर मार्केट जर आजचं बघितलं तर 27,000च्या अगेन्स्ट 100 मार्केटने कमी जास्त होणं म्हणजे ऑलमोस्ट स्टेबल आहे. आणि हा याच्या पुढे उसळी घेईल असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय की उसळी गेली असं तुम्हाला वाटतंय. हेमंत राठी, पुन्हा जो सूर साधारणतः दिसतोय की आतापर्यंत सगळे तज्ज्ञ असं म्हणतायत की चीनमध्ये ज्या घडामोडी घडताना दिसत आहेत त्या घडामोडींचा तितकासा परिणाम भारतावरती होणार नाही. तुम्ही सहमत आहात का? 100% सहमत आहे. कारण आपल्या इथली इकॉनॉमिक्स 3 याच्यावरती आहे. शेअर मार्केटचं पर्सेंटेज किती, 0.5% लोक फक्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि आपल्या इथे ॲग्रिकल्चर, सर्व्हिस इंडस्ट्री आणि स्मॉल स्केल किंवा मीडियम लार्ज स्केल असे जे 3 पार्ट केले तर आज शेती किंवा त्या संबंधीचे जे उद्योग आहेत तिथे आपल्या इथे स्वतःचं कन्झम्पशनच एवढं आहे की तिथे आपल्याला कुठलाही मला नाही वाटत की काही रिसेशनची शक्यता आहे. दुसरं राहिलं सर्व्हिस इंडस्ट्री. तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आज सगळ्या ठिकाणी सॉफ्टवेअर पासून मेडिकल प्रोफेशन पर्यंत भारतीय टॅलेंट हे चौफेर आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसतंय. आणि हे जे इकॉनॉमीची ऐवजी ही ब्रेन इकॉनॉमी आहे, मॅनपॉवर इकॉनॉमी आहे. आणि इथे आपल्याला जी डेव्हलपमेंट मिळते आहे. आणि आज आपलं यंग जनरेशन जे आहे 18 ते 35 वर्षातलं आपलं जे पॉप्युलेशन आहे हे पॉप्युलेशन आणि भारतीय लोकांची मेहनत करण्याची मानसिकता, त्यामुळे तो एक फील्ड आहे जिथे आपल्याला डेव्हलपमेंट आहे. प्रश्न फक्त स्मॉल स्केल किंवा मीडियम इंडस्ट्रीला जिथे इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट रिलेटेड आहेत, ज्यांचा युरोपियन किंवा चायनाशी संबंध येतो, तिथे काही प्रमाणात फरक पडेल. पण टोटल याच्यात आय डोंट थिंक, मला असं वाटत नाही की भारतीय अर्थव्यवस्था याच्यातनं चांगल्या पद्धतीने तरेल. आणि आपल्याला चीनच्या इथे जे काही संकट येत आहेत इट इज ऑपॉर्च्युनिटी टू इंडियन एंटरप्रिन्युअर असं मला वाटतं. नक्की. तुम्ही म्हणताय की एक प्रकारची संधी आहे या सगळ्या संकटामध्ये चीनवरती येणार आहे. अर्थात शेजारी देशाच्या वरती येणारं जे संकट आहे त्याची आपल्याला संधी कशा प्रकारे असेल हेही अधिक तपशिलात जाऊन आपण समजून घेऊया या सगळ्या तज्ज्ञांकडनं. पण श्रीकांत बाराते, तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या ज्या वेळेला हे सगळे तज्ज्ञ आतापर्यंत म्हणताना दिसत आहेत की तितकासा परिणाम आपल्या देशावरती होणार नाहीये. कृषी क्षेत्र म्हणून जर का आपण बघितलं तर या सगळ्या क्षेत्रासाठी ज्या मूलभूत गोष्टी असतात, अगदी त्याच्यामध्ये डिझेलच्या किमतींपासून ते बाकीच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत, खतांच्या किमती आहेत, या सगळ्याचा जर का येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या घडामोडींमुळे चांगला परिणाम होणार असेल, अशा प्रकारची काही तुम्हाला शाश्वती, अशा प्रकारचं काही तुम्हाला आशा येणाऱ्या काळात दिसते या संकटामुळे चीनवरच्या? कृषी संदर्भ एक्सक्लूड केला, जर समजा सोडून तरी दिला तरी एक विशिष्ट गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक केंद्रांपासून दूर जाण्याची प्रक्रिया, म्हणजे केंद्रानुपसारी, सेंट्रीफ्रुगॅलिटी आणि सेंट्रिपिटॅलिटी, केंद्रानुवर्तित्व, ह्या दोन्ही गोष्टी होताना आपल्याला दिसतात. म्हणजे आर्थिक केंद्रांपासून जगाच्या वेगवेगळ्या देशांच्या प्रक्रिया ह्या एकाच वेळी दूर जातात आहे, परंतु नॅशनल कॉन्टेक्स्टमध्ये, राष्ट्रीय संदर्भांमध्ये त्या केंद्रानुवर्तित होतात आहे. म्हणजे राष्ट्रीय संदर्भात आर्थिक धोरणांमध्ये सायुज्यता येते आहे, सुसंगतता येते आहे. आणि मग तिसऱ्या लेअरला, स्थानिक लेअरला पुन्हा ती केंद्रानुपसारी होते आहे. म्हणजे पुन्हा आर्थिक केंद्रांपासून विकेंद्रित पद्धतीने अर्थव्यवस्था ऑपरेट करतात आहे, छोटे छोटे गट ऑपरेट करतात आहे. अशा पद्धतीचं एक त्रिस्तरीय रचना आपल्याला ती रिपीट होताना दिसली. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक स्पेसिफिक संदर्भ ग्रीसच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. तो म्हणजे असा की ग्रीसची टोटल इकॉनॉमीची जी साईज आहे 1.3% युरोपियन याच्यात, ती काही फारशी मोठी नाही आहे. त्यामुळे ते युरो झोन मध्ये राहिले किंवा न राहिले तशा अर्थाने प्रभाव पडायला नको. परंतु जर ती युरो झोन मधून बाहेर पडले तर देर आर अदर 2 कंट्रीज की ती इटली आणि पोर्तुगाल ते वाट पाहत आहे की यांचं काय होणार. त्यामुळे ब्रेकअप ऑफ युरो झोन जर झाला तर पुन्हा जग हे युनिपोलॅरिटीकडे जाईल, एक केंद्रानुवर्तित्वाकडे जाईल. आणि त्या स्थितीमध्ये विशेषतः जेव्हा अमेरिकेचं ऊर्जेवरचं जागतिक अवलंबित्व कमी झालेलं आहे
त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे औदासिन्य आलेलं आहे जिओस्पॅशियल भूराजकीय अवकाशामध्ये, त्याच्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेत युनिपोलॅरिटीच्या समय एककेंद्री त्या अमेरिकेच्या मध्यवर्ती भूमिकेमध्ये बरोबर. भारतासारख्या इमर्जिंग राष्ट्राची काय स्थिती राहील हा थोडा चिंतेचा विषय आहे. याच्याविषयी गांभीर्याने विचार व्हायला हवा. नाही म्हणजे चीनच्या कशा संदर्भात प्रकारची मात्र अशी चिंता गोष्ट तुम्हाला याच्या- तुम्ही म्हणता की चिंतेचा विषय आहे, कशा प्रकारची चिंता तुम्हाला त्या अनुषंगाने व्यक्त करायची? अगदी तत्कालीन संदर्भात चिंता नाही. तत्कालीन संदर्भात याच्यासाठी चिंता नाही की मागच्या 60 वर्षांमध्ये वेगवेगळ्या संस्थागत रूपात जी भक्कम उभारणी, जसं चीनमध्ये इन्व्हेस्टमेंट क्लायमेट हे रिस्की आहे. आता काही वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला की मार्जिन फायनान्सिंग मध्ये ब्रोकरकडून पैसे घेऊन वापरून जे 80% जास्त गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवलेले आहे, तसा प्रकार भारतात होत नाही. भारतामध्ये रेग्युलेटरी सिस्टीम्स ह्या भक्कम आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर भारतातल्या स्वतःच्या मॅक्रो इकॉनॉमिक जे फंडामेंटल्स आहेत ते जर आपण बळकट करू शकलो नाही, अनेक आपले सेक्टर्स जे आहेत त्यांना आपण बळकटी देऊ शकलो नाही, ज्याची प्रक्रिया सुरू होती आणि होपफुली ती याच्यानंतर भविष्यामध्ये सुरू राहील, तर त्या ठिकाणी जी गोंधळाची स्थिती तयार होईल. शेवटी आपलं ऊर्जेवरचं, आपला जो करंट अकाउंट डेफिसिट आहे, आपलं ऊर्जेवरचं अवलंबित्व आहे, आपलं मेटलवरचं अवलंबित्व आहे, या सगळ्या संदर्भामधून आपल्यावर काही ना काही त्याचा परिणाम पडणार आहे. मग इंटरनल, तुम्ही कृषीच्या संदर्भात म्हटलं, कृषीच्या संदर्भात काही विशिष्ट फॅक्टर्स आहेत, ते बाय अँड लार्ज इंटरनल आहे आणि काही प्राइसेसच्या संदर्भात आहे. परंतु मुळातला ओव्हरऑल याचा जो संदर्भ आहे की आपण कुठे उभे आहोत आणि आपण कुठल्या पद्धतीच्या स्थितीला, आपलं एक्सपोजर चायनाचं मोठं आहे, ग्रीसचं आपलं एक्सपोजर नाही, चायनासोबत आपलं एक्सपोजर मोठं आहे, आपण नेट इम्पोर्टर आहोत. याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीजही आहेत आणि याच्यामध्ये थ्रेट्सही आहेत. नक्की. म्हणजे तुम्ही म्हणता की काही संधी आहेत, काही धोके आहेत. हे धोके आणि संधी नेमके काय आहेत हे थोडंसं अधिक तपशीलवार आपण समजून घेऊया. आणि अर्थातच क्लिष्ट असा विषय असतो ज्यावेळेला अर्थकारण समोर येतो त्यावेळेला आपण मुंडगेकर सरांसारखे अत्यंत कसलेले म्हणजे गुरुजी इकडे आपल्या सोबत आहेत या सगळ्या कार्यक्रमात. मला असं वाटतं की मुंडगेकर सर तुम्ही येत्या पुढच्या भागामध्ये हे आम्हाला अधिक तपशीलवार समजून सांगा. इतर मान्यवर आपल्यासोबत आहेत, पण एक महत्त्वाचा प्रश्न पुढच्या भागामध्ये आपण विचारणार आहोत, तो म्हणजे याचा अर्थ भारतामध्ये इन्फ्लेशन जे आहे ते कमी होणार का, स्वस्ताही येणार का, आणि त्याचा त्या अर्थाने आपल्या सगळ्यांना सामान्यांना फायदा होणार का, हे सुद्धा आपण विचारूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये तुमचं. अर्थात आपण चर्चा करतोय जागतिक अर्थव्यवस्थेचे आपल्यावरती काय परिणाम होत आहेत, काय घडतंय चीनमध्ये आणि काय घडतंय ग्रीसमध्ये, आणि त्याचे परिणाम आपल्यापर्यंत पोहोचत आहेत का, दुष्परिणाम होत आहेत का, की ती एक संधी आहे, हे आपण तपासतोय आपल्या तज्ज्ञांकडून. आपल्यासोबत विश्वास पाठक आहेत स्टुडिओमध्ये, गणेश शानबाग आहेत, डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर आपल्यासोबत आहेत, हेमंत राठी नाशिकहून आपल्यासोबत आहेत, आणि श्रीकांत बारहाते आपल्यासोबत नागपूरवरून आहेत. पुन्हा या चर्चेला सुरुवात करताना एक अत्यंत कळीचा आणि थेट प्रश्न मुंडगेकर सर तुम्हाला विचारायचा आहे की जर आपण म्हणतोय की ही एक संधी आहे भारतीय अर्थव्यवस्थेला, आणि या संधीच्या पार्श्वभूमीवरती आता जर इन्फ्लेशन जे सातत्यानं बोललं जातं आणि त्यामुळे महागाई आणि महागाईचा जो काही आपल्यावरती बडगा उगारलेला असतो सातत्यानं सामान्य माणसावरती या देशातल्या, त्यावेळेला ही जी महागाई आहे ती कमी होण्याच्या दृष्टिकोनातून सरकार तातडीची काही पावलं अधिक पुढच्या काळामध्ये उचलताना तुम्हाला दिसतंय का, किंवा करण्याची काही मानसिकता सरकारची तुम्हाला वाटते का? कारण $50 वरती जर का ऑइलची प्राइसेस आलेल्या असतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, अजून त्या प्रमाणामध्ये पेट्रोल म्हणा किंवा डिझेल त्या प्रमाणामध्ये स्वस्त होताना आता दिसत नाहीये. एक मुद्दा असा आहे की मगाशी ज्या सगळे चर्चेमध्ये सहकारी जे आहेत ते सगळ्यांशी माझे तसे मैत्रीचे संबंध आहेत, पण त्यांच्या सगळ्यांच्या विषयी विशेषतः ज्यांनी सांगितलं की आपण ही संधी म्हणून पाहायला पाहिजे आणि आपल्याला संधी आहे म्हणून, त्यांच्याशी अत्यंत विनम्रपणे मला माझे मतभेद इथे स्पष्ट केले पाहिजेत. म्हणजे दुसऱ्याचं संकट ते आपल्यावरची संधी हा एक सिद्धांत झाला. कशा प्रकारचं संकट आहे त्याच्यावरती संधी आहे की नाही ते अवलंबून असतं. मी एक माझं मत नोंदवतो. मध्यंतरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन, ज्याने एक स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय गेल्या 2-1 वर्षामध्ये, आणि त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. ते मत असं आहे की आज संबंध जागतिक अर्थव्यवस्था ही 1929-34च्या दरम्यान जी जागतिक मंदी झाली होती अमेरिकेपासून सुरुवात होऊन, तशा प्रकारच्या दुसऱ्या जागतिक मंदीच्या
उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे चीनची संकट आहे ते आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणण्याला काही अर्थ आहे असं मला स्वतःला वाटत नाही. कारण आज अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न आहे साधारणपणे 14.5 ते 15.5 ट्रिलियन डॉलर्स आहे. चायनाचा आज 10 आहे, 10 ट्रिलियन. तेवढी चायनाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ जर झाली मोठ्या प्रमाणावर आणि ती प्रदीर्घ काळ जर टिकली, त्याचे उपाय ते करू शकतात, पण तशी टिकली तर जग पुन्हा एकदा जागतिक मंदीच्या मध्ये कोसळले जाईल. आता तुमचा प्रश्न तुमचा महागाईचा आहे. आता मला स्वतःला असं वाटतं की 2 अत्यंत महत्वाचा मुद्दा जो UPA सरकारने जो आणलेला होता तो म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा धोरण. मला वाटतं गेल्या सबंध वर्षभरामध्ये किंवा सव्वा वर्षामध्ये या अन्न सुरक्षा योजनेच्या बाबतीमध्ये थोडीशी दिरंगाई किंवा थोडंसं किरकोळपणे किंवा त्याच्याकडे तेवढ्या ज्या रिगरसने ती इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात ती इम्प्लिमेंट होताना दिसत नाही. त्यामुळे आपल्याकडे अन्नधान्याचे भाव हे कमी होतील असं मला स्वतःला वाटत नाही. दुसरा मुद्दा असा की हवामान खात्याने जे आता आपल्याला सुचवलेले आहेत अंदाज ते लक्षात घेतले तर आपल्याकडे भारताच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाच्या एकूणच विषम वाटपामुळे किंवा पर्जन्यवृष्टीमुळे आपल्याकडे पुन्हा एक नाही म्हटलं तरी काही भागामध्ये देशाच्या पुन्हा दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे महागाई कमी होईल असं मला वाटत नाही. तिसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे रिटेल व्यापारी जे आहेत त्या रिटेल व्यापाऱ्यांच्या प्रॉफिटिअरिंगवर, नफेखोरीवर कसल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि त्यामुळे ही नफेखोरी होलसेल मार्केटपेक्षा हे रिटेल मार्केटियर जे आहेत त्यांच्याकडे ती जास्त आहे आणि त्याच्यावर कोणतंच सरकार कुणीही अभिनिवेश आणण्याचं काहीच कारण नाही. कारण राजकीय पक्ष, त्यांच्या निवडणुका आणि हे सगळे व्यापारी त्यांच्याकडून मिळाले या सगळ्यांचं एक नेक्सस आपल्याकडे जोपर्यंत आपण ब्रेक करत नाही आणि त्याला देशातला कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही. चौथा मुद्दा आपण पेट्रोल रिझल्ट आपण सांगितला ते वाढण्याचं म्हणजे समजा इंटरनॅशनल मार्केटमध्ये तेलाची किंमत $125 बॅरलला असताना आपल्याकडे आता 50 किंवा $55 जरी झाली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती इंटरनॅशनल मार्केटशी आपण असाइन करण्याचा प्रयत्न केला वाजपेयींच्या काळापासून तरी सुद्धा आता आपण ते कमी होताना ह्याचं कारण असं सगळ्या राज्यांना पेट्रोल डिझेल ह्याच्यावर त्यांचे स्वतःचे टॅक्स लावण्याची एक्साइज ड्युटी लावण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना फायदा त्याचा होतो, त्यांचा रेव्हेन्यू वाढतो, त्यांना त्याचं उत्पन्न मिळतं आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा प्रकारच्या क्रूड पेट्रोलच्या ज्या आपण 70% आपण आयात करतो त्याच्या किमती कमी झाल्या तरी सुद्धा भारतामध्ये ह्याची चर्चा वारंवार पार्लमेंटमध्ये, लोकसभेत, राज्यसभेत होते. ते होत नाही याचं कारण असं राज्य सरकारांचा त्याच्यावर असलेला कर जो आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा कर सुद्धा जो आहे ते करांचं स्ट्रक्चर ऑफ टॅक्सेस ऑन ऑइल प्रोडक्ट हे एवढे भरमसाठ आहेत की लोकांपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किमती कमी होणं सुद्धा यांच्या किमती कमी होत नाहीत. बरोबर. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर केला तर नजीकच्या काळामध्ये शेतीच्या म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणा आज भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत बळकट पायावर उभी आहे असं आपण जेव्हा म्हणतात तेव्हा मला खरं म्हणजे आय फील सरप्राईज. शेतीचं एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त 13% उत्पन्न आहे आणि 56% कामगार आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पूर्णपणे स्टँड स्टील आहे. नक्की. म्हणजे परवा आंतरराष्ट्रीय योग दिन जो साजरा केला आपण देशाने साजरा जो केला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तेव्हा मला अशी माहिती देण्यात आली ती खरी असते, आय एम ओपन फॉर करेक्शन, त्यासाठी बसण्यासाठी ज्या चटाया वापरल्या होत्या एका बाजूला मेक इन इंडियाची घोषणा करत असताना ज्या चटाई वापरल्या होत्या इंडिया गेटवर राजपथावर त्या सुद्धा आपण चायनामध्ये इम्पोर्ट केलेल्या होत्या. नक्की नक्की. या पार्श्वभूमीवर थोडक्यात भारताची अर्थव्यवस्था फार बळकट आहे आणि त्याला चिंता करण्याचं फार कारण. हा बोला. नाही नाही नक्की तुम्ही जो मुद्दा अत्यंत महत्वाचा आपल्याला ह्या बाबतीमध्ये हा बोला पूर्ण करा तुमचं. नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आपण या बाबतीमध्ये अधिक सजग असण्याची आवश्यकता आहे. नक्की. कारण जगातली कोणतीच अर्थव्यवस्था, अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा जागतिक घडामोडीपासून फार दीर्घकाळ ती अलिप्त राहू शकत नाही. नक्की. आणि या सगळ्या वातावरणामध्ये पुन्हा विश्वास पाठक तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, अत्यंत जवळनं तुम्ही सरकार आता बघताय, सरकार चे जे काही ऊर्जाविषयक निर्णय प्रक्रिया त्याच्यामध्ये तुम्ही ते सोबत आहात, अशा वेळेला तुम्हाला हा जो मुद्दा मांडलेला आहे मुंगेकर सरांनी तो तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण हे चित्र स्पष्ट आहे, म्हणजे आपण किती म्हटलं की आपण बळकट पायावरती आहोत, आपल्याला काही होणार नाही, तरी सुद्धा बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण बघतोय कॅश फ्लो हा अत्यंत कमी दिसतोय.
ज्या पद्धतीनं उठाव व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं एकूण तेजी दिसायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा अगदी रिअल इस्टेट असेल, ठप्प आहे सगळं, अशी आत्ताची परिस्थिती आहे. मग त्याच्यावरती उत्तरं काय? याच्यावर उत्तर हेच आहे की आपल्याकडे कॅश फ्लो जो आहे, कॅश फ्लोचा हा जो विषय आहे, कुठेतरी मार्केटमध्ये सेंटिमेंट्स डाऊन आहेत आणि त्या सेंटिमेंट्सला भरारी देण्यासाठी सध्याचं सरकार चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे. मग त्यांचं ते डायरेक्ट कॅश टू डायरेक्ट अकाउंटचा जो विषय आहे किंवा लँडचा जो हा विषय आहे किंवा जीएसटीचं जे आहे, हे असे अनेक प्रकारचे निर्णय घेऊन कुठेतरी सेंटिमेंट्स इन्व्हेस्टर्सचे पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हे फंड्स जेव्हा येतील, जसं एफडीआयचा देखील चांगला एक निर्णय घेतलेला आहे, रेल्वेमध्ये आपण एफडीआय घेऊ शकतो. हा पैसा जेव्हा सिस्टममध्ये येईल, डिफेन्समध्ये देखील, तर त्याच्यामधनं ही भरारी त्याच्यातनं येणारच आहे. मला वाटतं आजच्या चर्चेमध्ये आपण राजकीय दृष्ट्या त्याला न पाहता एक चांगली ही चर्चा चालू आहे. आणि माझ्या दृष्टीने की हे जे बॅरलच्या अगेन्स्ट आणि आपली पूर्ण इकॉनॉमी जी आहे ही पूर्ण पेट्रोलियम याच्यावर आहे, त्याच्यावर पूर्ण आपली हे, तर 125 उन्नती आता 50 वर आली आणि जवळजवळ 40 पर्यंत जाणार आहे. त्यामुळे भारतासाठी नक्कीच संधी आहे. आणि कोणत्याही जसं 1929चा उल्लेख झाला, तशी स्थिती जरी आली तरी कुठेतरी एखाद्या देशाला फायदा होतो, तोटा होत असतो आणि तो फायदा करून घ्यायचा असतो. कारण जेव्हा आपल्याला नुकसान होत असतं तेव्हा कोणी आपल्याला मदत करत नसतं. तर हा फायदा असा आहे आपल्याला की तुम्ही म्हणता की हे फायदा करून घ्यायला पाहिजे या संधीमध्ये. पुन्हा गणेश चंदबाग, तुम्हाला असं दिसतंय का की या सगळ्या परिस्थितीमुळे येणाऱ्या काळामध्ये मार्केट जे आहेत, शेअर मार्केट जे आहे, शेअर मार्केट हा एक तशा अर्थाने त्या देशातला अर्थव्यवस्थेचा निर्देशांक मानला जातो, तिथली परिस्थिती, ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये सुधारेल असं तुम्हाला वाटतंय की त्यामुळे येणाऱ्या अधिक जास्ती ज्याला आपण म्हणूया की कॉशस असा अप्रोच येणाऱ्या काळामध्ये या मार्केट्समध्ये बघायला आपल्याला मिळणार आहे? मी जसं म्हटलं की शॉर्ट टर्म मध्ये कॉशियसनेस आपल्याला मार्केटमध्ये बघायला लागतं, कारण एकंदरीत काय होतं हे दिसून येत नाही, म्हणजे ऍक्च्युली काय होणार हे कळत नाहीये. पण जर फायनान्शियल मार्केटच्या हिशोबाने जर बघितलं तर आपलं डिपेंडन्सी ऑइलवरती जास्त आहे. इम्पोर्ट कॉस्ट आपलं कॉस्ट ऑफ इम्पोर्ट खाली जात आहे. गोल्डसाठी गव्हर्नमेंटने आता गोल्ड बॉन्डची फॅसिलिटी काढणार आहेत, त्यामुळे डिपेंडन्सी ऑन इम्पोर्ट ऑफ गोल्ड हे कमी होणार आहे. हे जर आपण एकंदरीत बघितलं, इंटरेस्ट व्याज दर भारतामध्ये ऑलरेडी गेल्या एक वर्षात अंदाजे 2 वेळा कमी झालेले आहे. अनुमानित आहे की परत ह्या वर्षी अजून 1% कमी व्हायची शक्यता आहे. हे जर सगळं आपण आणि कन्झम्पशन पॅटर्न बघायला पाहिजे आपल्याला, कारण आपण इंटरनली कन्झ्युमिंग इकॉनॉमी आहोत. आमचं एक्सपोर्ट तेवढं नाही. आता प्राईम मिनिस्टरने म्हटलंय की आपण मेक इन इंडिया करायला पाहिजे आणि आपण एक्सपोर्टवरती डिपेंड व्हायला पाहिजे. पण अजून आपण तेवढं एक्सपोर्टवरती आमचा फोकस तेवढा नव्हता एवढे वर्ष. ते आता होईल कदाचित. पण जोपर्यंत आपलं यंग पॉप्युलेशन आहे, ज्यांना सगळी वस्तू उद्या नाही काल पाहिजे, म्हणजे पैसे आहेत आणि त्यांना कन्झम्पशन करायचं असेल, तर निश्चित आहे की कन्झम्पशन इकॉनॉमीला ग्रोथ चांगलं दिसून येईल. आणि जेव्हा गुंतवणूकदार असतात ते एका कंट्रीमधनं जर पैसे काढले तर ते पैसे घेऊन घरी बसत नाहीत. आपण पण गुंतवणूक करतो, आपण कुठच्या तरी एका ठिकाणावरनं पैसे काढले की आपण घरी बसत नाही, आपल्याला ते परत कुठेतरी गुंतवायचे असतात. हे जर दृष्टिकोन आपण बघितलं तर ब्राझील आता वाईट परिस्थितीमधनं चाललंय, रशियाची परिस्थिती वाईट आहे आणि आता चायनाची परिस्थिती एवढी चांगली नाहीये. तर एकंदरीत ब्रिक्स राष्ट्रामध्ये राहतं काय हे इंडिया. आणि ज्या पद्धतीने आपण आता इंडियाला मार्केट करतोय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, जर FII ना गुंतवणूक करायची झाली तर भारताकडे त्यांचं लक्ष वाढेल असं मला वाटतं. आणि ते जर झालं तर निश्चित FDI FII फ्लो जर भारतात यायला लागला तर ते पैशाने आपण इकडे इकॉनॉमिक ग्रोथ ट्रिगर करू शकतो. नक्की. अर्थात एक पुन्हा असेचा मुद्दा गणेश चांदबाग यांनी उपस्थित केलेला आहे की आपल्याकडे परदेशी जे चलन आहे आणि FDI जे आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती जास्ती वाढेल येणाऱ्या काळामध्ये जर चायनामध्ये अशी परिस्थिती आपल्याला अजून काही काळ दिसली तर. अर्थात त्याच्यावरती मला असं वाटतं की मुनगेकर सरांचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. आणि हेमंत राठी आणि श्रीकांत बारहते, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न असणार आहे की तुम्हाला हे दिसतंय का येणाऱ्या काही काळामध्ये भारतामध्ये खास करून ही अशा प्रकारची एक ऊर्जिता अवस्था इथल्या मार्केटमध्ये बघायला आपल्याला सगळ्यांना मिळेल एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण बेधडकमध्ये चर्चा करतोय जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आणि नेमका त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतोय. या चर्चेच्या शेवटच्या भागामध्ये आपण अर्थात हेमंत राठी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, कारण अर्थातच सगळेजण म्हणतात कुठेतरी संधी आहे.
ही संधी येताना दिसत नाहीये आणि मार्केट जी आहेत ती पूर्ण म्हणजे आपल्या देशात असेल, महाराष्ट्रात असेल, ही मार्केट्स कुठेतरी ठप्प असल्याचं चित्र आहे. रिअल इस्टेट असेल किंवा इतर कुठले उद्योग असतील, कुठे चालना मिळताना दिसत नाही, हे सुद्धा तितकंच वास्तव आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही गोष्ट खरी आहे की रिअल इस्टेटमध्ये डेव्हलपमेंट नाही आहे किंवा शेअर मार्केट जसं मी मगाशी म्हटलं की खूप ठराविक पोर्शन 0.5% लोक त्याच्यातच भाग घेत आहेत. परंतु ओव्हरऑल गव्हर्नमेंटच्या, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला रिप्रेझेंट करत नाही, मी व्यापार उद्योगाला रिप्रेझेंट करतो आहे. परंतु ओव्हरऑल सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट जे काय पावलं उचलत आहेत हे खूप पॉझिटिव्ह आहेत. कायदे कानूनच्या बाबतीत असेल किंवा टॅक्सेशनच्या बाबतीत असेल. हे ठीक आहे, एखाद वर्षी पाऊस कमी झाला जास्त झाला त्याने काही फरक पडत नाहीये, पण देर इज ऑलवेज गुड होप्स. अत्यंत चांगल्या पद्धतीच्या अपेक्षा याच्यात आहेत. अडचण जी होते मगाच्या पूर्वीच्या वक्त्यांच्या 2 गोष्टींबद्दल, जसं गिरीशजींनी सांगितलं की आपल्या इथे कन्झम्पशन इकॉनॉमी ही जास्त आहे आणि त्याच्यामुळे आपल्या इथे स्कोप जो आहे फूड सेक्टरला हा आपल्या इथेच लागणारं कन्झम्पशन एवढं आहे, त्यामुळे तिथे त्याला चांगला स्कोप आहे. आणि मुनगेकर साहेबांच्या एका मगाच्या शब्दाबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे की भारतातला रिटेल व्यापारी खूप मार्जिन घेतो, हे अत्यंत चुकीचं आहे. 8 ते 12% आपल्या इथे रिटेलचं मार्जिन आहे, जेव्हा की जगातल्या सगळ्या डेव्हलप इकॉनॉमीमध्ये ते 22 ते 25% मार्जिन आहे. मग हा जो गॅप जातोय, या एपीएमसी कमिट्या सारख्या कमिट्या असतील किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट ज्या फूडच्या किंवा आता डाळीचे मध्ये भाव वाढले, तर पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन मध्ये जो वेळ जातो ड्यू टू ब्युरोक्रॅट्स असेल किंवा सिस्टीममुळे असेल, त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये डाळींचे भाव खूप वाढले. प्रत्येक ह्याच्यात असं होतं, कधी साखरेचे भाव वाढले, कांदा कमी झाला, कांदा जास्त झाला. गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं आणि इम्प्लिमेंटेशन मध्ये जो वेळ लागतो त्याच्यामुळे ऍक्च्युअली ग्राहकांना त्याचा फायदा होत नाही आणि मग शेतकऱ्यांना दाम मिळाला पाहिजे आणि ग्राहकांना रिझनेबल रेट मिळाला पाहिजे. या सिस्टीम मध्ये कुठेतरी आपल्याला जर फास्ट डिसिजन घेता आले, इम्प्लिमेंटेशन लवकर झालं, तर महागाईवरती आपल्याला इम्पॅक्ट त्याचा करता येईल. आणि तुमचा जो मुद्दा होता की आपल्याला याच्या डेव्हलपमेंट किंवा हे दिसत नाहीये, तर या थोडा स्लो प्रोसेस दिखा. आजचा नाही, या मागच्या 3-4 वर्षापासून कुठल्याही इंडस्ट्री, नवीन इंडस्ट्री वाढत नाहीयेत, नुसती फॉरेन इन्व्हेस्टमेंट येता म्हणते पण दिसत नाहीये. आता इन्फ्रास्ट्रक्चर किंवा या सेक्टरमध्ये ज्या डेव्हलपमेंट होत आहेत, नक्कीच चांगले दिवस हे येतील. आणि पक्षाविरहित आम्ही लोक बोलतोय, एक व्यापारी उद्योजक, महाराष्ट्र चेंबर सारख्या संस्थेमुळे आम्हाला अपेक्षा आहे की चांगले दिवस येतील आणि नक्कीच येतील. नक्की तुम्ही म्हणतायत की चांगले दिवस येतील. श्रीकांत बाराते, चांगले दिवस शेतकऱ्याला येताना दिसत नाहीत, चांगले दिवस आता उद्योगांना येताना दिसत नाहीत आणि खूप वेळ आणि वाट पाहिली लोकांनी. म्हणजे ज्यांच्याकडे अशा प्रकारची क्षमता आहे, जे अनेक रोजगार निर्माण करू शकतात किंवा शेती कृषीसारखं जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये जी ऊर्जितावस्थेत अपेक्षित आहे ती येताना दिसत नाही, हे सुद्धा तेवढंच कटू सत्य आहे आपल्या समोर. आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे आपण आशेवरती जग चालतं हे सगळं अतिशय सहजतेने म्हणतो, पण ती आशेचं वातावरण आता नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण हे या जागतिक घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडींकडे केवळ आशेनेच बघतोय, आशाळभूतपणे बघतोय, असं तुम्हाला वाटत नाहीये का? मगाशी मुनगेकर साहेबांनी अतिशय महत्वाचा एक मुद्दा मांडला की 56% लोक, 56 ते 60% लोक ज्या कृषी अर्थव्यवस्थेच्या डायनामिक्स मध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्या पतपुरवठ्यांचा आपण काय करतो आहे. म्हणजे 2000 आणि ही आजची ही वोलॅटिलिटी जी आपल्याला आज दिसते ही आपल्याला नवीन नाही. 2008 नंतर आपले या अगोदरचे जे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग साहेब, ते विलक्षण प्रतिभेचे व्यक्ती आहे. आणि एक फारसीमध्ये एक म्हण आहे, सरामद रोजगारा ई फकीरे दिगर दानाय राज आयत की नायद. तो भविष्याचा वेध घेणारा रहस्यवेत्ता आता कार्यमुक्त झालेला आहे. आता तो येईल किंवा नाही येईल, त्यामुळे ऑटोमॅटिक म्हणजे मुनगेकर साहेबांनी एक कॉशन पण इश्यू केलं होतं, एक धोक्याचा इशारा दिला होता की जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आपण इन्सुलेटेड राहू, आपण वाचले राहू आणि अधिक जोमाने प्रगती करू. याच्यासाठी आवश्यक संरक्षित उपाययोजना ज्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत का. म्हणजे जसं चीनचा टेक्सटाईल मधला कापडाच्या संदर्भातला परफॉर्मन्स थोडा डाऊन झाला, त्याचा फायदा बांगलादेशने घेतला, पण भारताला तो घेता आला नाही. मेजर कापसाचा
उत्पादक देश असून सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये जो एक कळीचा मुद्दा आहे जो दॅट ऑट टू बी सेड की अत्यंत विलक्षण प्रतिभा असलेलं नेतृत्व या स्थितीमधून मार्ग काढू शकतो. अच्छा, पण त्याचा अनुभव आपण मनमोहन सिंग साहेबांच्या रूपाने घेतला. तुम्ही ते म्हणता, पण ती विलक्षण प्रतिभा आता विद्यमान सरकारमध्ये विद्यमान नेतृत्वामध्ये आहे का? विश्वास पाठक, तुम्हाला त्याबद्दलचा विश्वास तुमच्याकडे आहे का? नक्कीच आहे. ज्या प्रकारे आता जे अर्थमंत्री आहे त्यांनी काळा पैसा त्याला आळा घालण्यासाठी जो काही नियम केलाय तो झाला, किंवा नवीन नवीन त्याच्या स्कीम आणतात आहे त्याच्या माध्यमातून त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मी थोडंसं महाराष्ट्राविषयी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने या सगळ्या उद्योगशीलतेला एक चालना देण्यासाठी जे काही निर्णय घेतले आहे, जसं त्यांनी जे 76 आपले अप्रुव्हल्स लागायचे ते 37 वर आणले, टोलचा एक एवढा मोठा एक निर्णय घेतला, तर असे अनेक निर्णय सरकारमध्ये होतात आहे आणि त्याचे तुम्हाला फळ दिसतील. नक्की. एक तुम्ही म्हणता की फळ दिसतील, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ह्याचे परिणाम दिसतील. मुणगेकर सर, आपले पंतप्रधान सातत्यानं बाहेर ज्या वेळेला जात आहेत, इतर वेगवेगळ्या देशांमध्ये जात आहेत, FDI साठी प्रचंड प्रमाणात प्रयत्न केले जातात, असं जे आता आपल्याला चित्र समोर दिसत आहे, त्या चित्राच्या बाबतीमध्ये या सगळ्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काही आशा दिसते का? कारण जर सरकार इतकं अवलंबून असेल FDI वरती, तर येणाऱ्या काळामध्ये ही सगळी जी व्यवस्था समोर येताना दिसते त्याचं आपल्या पुढे काय चित्र येईल असं तुम्हाला वाटतंय? मंदार, अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने मी फक्त 3च मुद्द्यांचा अत्यंत संक्षिप्तपणे उल्लेख करू इच्छितो. पहिली गोष्ट अशी आहे, संबंध जागतिक अर्थव्यवस्थेचे आणि एकूणच डेव्हलपमेंट लिटरेचर इकॉनॉमिक्स जे आहे, विकासाचे अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये फॉरेन वित्तीय म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे परदेशी वित्तीय गुंतवणूक आणि परदेशी थेट गुंतवणूक ह्या दोघांच्या मध्ये कुठलाही देश हा प्रामुख्याने थेट गुंतवणुकीला महत्व देतो, कारण त्याने अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढते. कोणतीही अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टवर किंवा वित्तीय फॉरेन संस्थांच्यावर अवलंबून राहता कामा नये. कारण ईस्ट एशियन टायगर जे आपण म्हणत होतो, कारण FII ची इन्व्हेस्टमेंट ही साधारण हॉट मनी असते, ती ज्या वेगाने येऊ शकते त्या वेगाने ती बाहेर जाऊ शकते आणि संबंध स्टॉक एक्सचेंज मार्केटचा आणि प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेचा काही संबंध नाही. जेव्हा हर्षद मेहता प्रकरण घडलं, स्टॉक मार्केटच्या किमती आकाशाला भिडलेल्या होत्या, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था सगळ्यात डाऊन झालेली होती. तेव्हा मगाशी कोणी म्हटलं तेव्हा तो सेंटिमेंटल इश्यू आहे. त्यामुळे वी शुड गिव्ह प्रायमरी इम्पॉर्टन्स टू फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि त्यानिमित्ताने पंतप्रधान जे प्रयत्न करतायत ते प्रयत्न स्तुत्य आहेत. पण मी एक सांगू इच्छितो, 1991 पासून आतापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये भारतामध्ये सगळी थेट गुंतवणूक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही जेमतेम $400 बिलियन आलेले आहे. तेवढी इन्व्हेस्टमेंट चायनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आठवड्याला येत होती. ते आपण प्रयत्न केले पाहिजेत. दुसरा मुद्दा असा आहे की इथे कन्झम्पशन लेड इकॉनॉमी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये फार मोठा एक वाटा हा महात्मा गांधी नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटीने केलेला होता आणि त्याच्यामुळे इथल्या अनेक लोकांना, जवळजवळ 5 ते 6 कोटी ग्रामीण अकुशल ग्रामीण कुटुंबांना निश्चितपणे 60 ते 70 दिवस रोजगार मिळत होता. त्यांना 10 ते 12 हजार रुपये वर्षाला मिळत होते आणि त्यामुळे इथल्या कन्झम्पशन लेड इकॉनॉमीला फार मोठा बूस्ट मिळाला होता. आत्ता गेल्या 1-2 वर्षामध्ये ही संपूर्ण महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम सरकार डायल्यूट करत चाललेलं आहे. त्याचा राजकारणाशी आणि कुठल्याही अभिनिवेशाशी काही संबंध नाही. आणि तिसरा मुद्दा मला सांगायचा होता या सगळ्या गोष्टीमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्वायत्तता, हा मला नवीन मुद्दा मांडायचा आहे. ती स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण जे आहे मॉनिटरी पॉलिसी या संबंधामध्ये, रेट ऑफ इंटरेस्टच्या धोरणाच्या संबंधामध्ये, हे धोरण हे सरकारने डिक्टेट करता कामा नये. सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये मतभेद असू शकतात आणि ते मतभेद कमीत कमी कसे करता येतील अशा प्रकारे प्रयत्न असले पाहिजेत. पण आता जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे जिल्हा परिषदेचं ऑफिस करण्याचे जे प्रयत्न सुरू जे आहेत, तशा प्रकारचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक सेंट्रल बँक बनवून एक ऑटोनॉमी पाहिजे, त्याला एक स्वायत्तता पाहिजे आणि सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी दोघांनी मिळून एक विकासाचं धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. पण गव्हर्नमेंट कॅनॉट डिक्टेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया की तुम्ही अशा प्रकारचे धोरण आम्हाला सुचवा म्हणून. हे अगदी थोडक्यात तुम्हाला वाटतंय का की अशी परिस्थिती आहे?
किंवा यातनं काही मार्ग काढला जाऊ शकतो? गेल्या 1 वर्षात जर आपण पाहिलं तर भारताचे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे आधीच्या सरकारच्या काळात अपॉइंट झाले होते त्यांच्यामध्ये एक सामंजस्य चालू आहे, कुठे असे खटके उडाले नाही. किंबहुना आधीचे अर्थमंत्री आणि तत्कालीन रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर होते ते आपण खटके बघितलेले आहे. आणि ते काय झाले त्याचं मुख्य कारण हेच होतं की आपण त्याला जिल्हा परिषदेचं ऑफिस म्हणून ट्रीट केलं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की त्यांनी जिल्हा परिषदेचं ऑफिस म्हणून ट्रीट केलं त्याला आणि मुनगेकर सर म्हणतात की आता तुम्ही करताय. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती खरं तर महत्त्वाचा हा मुद्दा आहे की या जागतिक घडामोडीमधनं आपल्याला एक शिकायचं आहे की ज्या संधी असतील त्या संधी तितक्याच जलद गतीने, इथल्या मान्यवरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की तितक्याच जलद गतीनं या संधी जर का आपल्याला घेता आल्या, आत्मसात करता आल्या, तरच आपल्या भारताचा त्याच्यामध्ये टिकाव लागू शकेल. एक संधी आहे आणि त्या संधीबरोबर त्याच्यामध्ये जे काही छुपे असे धोके आहेत ते धोकेसुद्धा आपण लवकर ओळखायला हवेत आणि त्या अर्थाने एक सावध पवित्रा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घ्यावा लागेल. धन्यवाद. नमस्कार.